जीवनगौरव पुरस्कार निवेदिताईंना मिळालेला आहे आणि आता मगाशीच मी सचिन सरांशी बोलत होती आणि सर म्हणाले की अशोक सराफनंतर निवेदिताईंना मिळालं आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये एकेकांना मिळतं आहे. सो कसं वाटतं आहे आज? खरं फॅन्स म्हणून आम्हाला एक वेगळी मोमेंट आहे आज. नाही, खूप छान वाटतं आहे आणि झी मराठीशी माझं इतकं जवळचं नातं आहे, त्याच्यामुळे माहेरची कौतुकाची थाप आहे आणि माझ्या अतिशय 2 महत्त्वाच्या आयुष्यातल्या व्यक्तींकडनं मला हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच्याबद्दल पण मला खूप आनंद होतो आहे आणि म्हणजे जेव्हा आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं की तो किती अप्रिशिएट होईल, आपण किती पुढे जाऊ. पण आज एक जीवनगौरव पुरस्कार मिळण्यापर्यंत मी येऊन पोहोचले, याच्यामध्ये खरोखरच हे श्रेय माझ्या आईचं आहे मुख्य म्हणजे. कारण आणि माझे गुरु अक्कलकोट स्वामी महाराज, त्यांची कृपा आणि ह्यामुळेच मी आज इथपर्यंत येऊन पोहोचले असं मला वाटतं. काही गोष्टी आपण डिसाईडही केल्या नसतात आणि त्या अपसूक होऊन जातात. मला असं वाटतं त्यापैकीच ही गोष्ट आहे. तर आज अवॉर्ड घेताना काय एक मोमेंट होती आणि काय आठवलं पहिल्यांदा? तेच मला आठवलं. पहिलं मला माझी आई आठवली, कारण मी काम करावं, मी काम करत नव्हतं, त्या माझ्यापेक्षा जास्त त्रास तिला होत होता. त्यामुळे मला असं वाटतं सेकंड इनिंगमध्ये मला इतके सुंदर सुंदर रोल मिळाले. कदाचित मी आधी काम केलं त्याच्यापेक्षा जास्त चांगले रोल्स मला करायला मिळाले. मला अभिनेत्री म्हणून जास्त ओळख मिळाली आणि हे मला असं वाटतं सगळे तिचे आशीर्वाद आहेत. सोनाली कुलकर्णींनी छान ॲक्ट केला होता आणि तुम्ही तिला म्हणालात की आय एम ग्लॅड यू डिड दॅट. सो ते एक काय स्पेशल? कारण ती इतकी गोड दिसली आणि तिने इतकं सुंदर परफॉर्म केलं सगळं. त्यामुळे मला असं वाटलं एक परफॉर्मर म्हणून दॅट शी डिड अमेझिंग जॉब आणि ती इतकी गोड दिसली त्या सगळ्या ड्रेसेसमध्ये आणि तिने खूप सुंदर परफॉर्म केलं. तो ॲक्टच खूप छान लिहिला होता. मी वाट बघतो तो परफॉर्मन्स बघायला. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. अभिनंदन. थँक्यू सो मच.